तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिल्लीमध्ये प्रफुल्ल पटेलांची मात्र भेट घेतली। सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांकडून रात्री काल प्रफुल्ल पटेल यांची भेट घेण्यात आली। सुनेत्रा पवारांची प्रफुल्ल पटेलांसोबत जवळपास तासभर चर्चा झाली। काल दिवसभर सुनेत्रा पवारांच्या दिल्ली दौऱ्यात प्रफुल्ल पटेल उपस्थित नसल्यामुळे चर्चा सुरू झाल्या होत्या। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काल रात्री दिल्लीत प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली। या बैठकीवेळी त्यांच्यासोबत पार्थ पवारही उपस्थित होते। सुनेत्रा पवार सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत। दरम्यान सुनेत्रा पवार यांच्या कालच्या दिल्ली दौऱ्यादरम्यान प्रफुल्ल पटेल यांची उपस्थिती नव्हती। पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल सुनेत्रा पवारांसोबत नसल्यानं चर्चा रंगल्या होत्या। अखेर सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी रात्री प्रफुल्ल पटेल यांची भेट घेतली आणि त्यांच्यासोबत चर्चा केली। सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्या बैठकीचा तपशील अजून समोर आला नाहीये। सुनेत्रा पवार यांनी काल संसदेत खासदार आणि नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या, मात्र एनडीएतील प्रमुख नेत्यांसोबत अजून त्यांच्या भेटी झाल्या नाहीयेत। तर तटकरे आणि पटेलांना लक्ष करणाऱ्या बातम्या या काल्पनिक असल्याची भूमिका पार्थ पवार यांनी घेतली आहे। तटकरे आणि पटेल यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना टार्गेट करणं दुर्दैवी असल्याचंही त्यांनी म्हटलं। प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंच्या बाजूने पार्थ पवार यांनी ट्विट केलं। सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या संदर्भात माध्यमांमध्ये सुरू असलेल्या बातम्या कल्पित आहेत। त्यांची अनेक दशकांची अढळ निष्ठा आणि नेतृत्व आम्हाला सर्वांना आजही मार्गदर्शित करत आहे। पटेल तटकरे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना हेतुपुरस्सर निर्माण केलेल्या वादात ओढणं अत्यंत दुर्दैवी आहे। या गोष्टीचा नक्कीच निषेध व्हायला हवा।